वसई विरार परिसरातली अनधिकृत बांधकामं आणखीन किती जणांच्या जीवावर उठणार हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। कारण दोन लहान भावा बहिणींचा जीव हा जाता जाता राहिलेला आहे। मी सध्या उभा आहे नालासोपाराच्या वाकणपाडा परिसरात। जे पॉवर हाऊस आहे त्याच्या बाजूला जी ही मोकळी जागा दिसते या ठिकाणी गाळा बनवण्याचं काम सुरू होतं आणि 13 तारखेची घटना आहे आणि 13 तारखेला इथे ही केबल आहे। या केबलचा जोरदार शॉर्ट सर्किटने स्फोट झाला आणि आवाज इतका जोरात होता की एखादा ट्रान्सफॉर्मर फुटावा असा आवाज होता। आणि ही बाजूची दृश्य जर तुम्ही पाहिली तर हा मुलगा जो केवळ 11 वर्षाचा आहे त्याचा चेहरा आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही कारण तो अल्पवयीन सुद्धा आहे आणि त्याचा चेहरा दाखवल्याने तुम्हाला कुठेतरी भीती देखील मनात येईल। याचा चेहरा पूर्णपणे भाजलेला आहे आणि एवढंच नाही तर याचा एक डोळा पण निकामी झालेला आहे। 13 तारखेला ही दोन भाऊ बहीण आणि त्यांचे आणखीन मित्र ह्या ठिकाणी खेळत होते आणि संध्याकाळी 6च्या सुमारास जोरदार स्फोट झाला। सध्या इथे माती आहे कारण त्यावेळेला ही केबल वर होती। 13 तारीख नंतर संपूर्ण वसई विरार हे निवडणुकीमध्ये बिझी होतं, सर्व राजकारणी निवडणुकीमध्ये बिझी होते, पोलीस यंत्रणा बिझी होते। त्यावेळेला ही घटना घडली त्यामुळे याच्याकडे कोणाचं लक्ष गेलेलं नाही। रिजवान मंसूरी हा 11 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याची सख्खी लहान बहीण सायना मंसूरी ही 5 वर्षाची आहे। केबल शॉर्ट सर्किट झाली होती आणि यांच्यावर केएस ऑर्थोपेडिक ह्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। वास्तविक पाहता ह्या मुलाला चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचाराची गरज आहे, परंतु पोलिसांनी केवळ फक्त MLC नोंदवलेली आहे, स्वतःहून पुढाकार घेऊन कुठल्याही प्रकारची FIR नोंदवलेला नाही। वास्तविक पाहता MSCBचं देखील एक काम होतं कारण जर आपल्या ठिकाणी जर अशी केबलचा स्फोट झाला आणि कोणतरी जखमी झालेला आहे तर त्यांनी देखील FIR नोंद करायला पाहिजे होती। आता प्रश्न हा उपस्थित झालेला आहे, ज्या ठिकाणी उभा इथे एक 2 ते 3 गाळे बनवण्याचं काम सुरू आहे, फुटिंग झालेलं आहे आणि पिलर बनवण्याचं काम सुरू आहे। हे काम नेमकं कोणाचं आहे हे देखील अद्याप समजू शकलेलं नाही। पालिकेची देखील तेवढीच जबाबदारी आहे की पालिकेने देखील हे काम ज्याचं आहे त्याच्यावर MRTPचा गुन्हा दाखल केला पाहिजे किंवा जो जमीन मालक आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। परंतु सगळं तेरी चूप मेरी चूप असा आंधळा कारभार सध्या ह्या वसई विरारमध्ये सुरू आहे। याआधी देखील पोमनला अनधिकृत बांधकामाची भिंत पडली होती, महिनाभरापूर्वी याच्याच आसपासच्या परिसरामध्ये 2 ते 3 मजूर मृत्यू झाले होते, परंतु त्याच्यानंतर देखील पालिकेला जाग येत नाही। परंतु तुमच्या आयुक्तांना असं म्हणणं आहे की हे जे कोण याच्या मागचे सूत्रधार आहे यांना तुम्ही पाठीशी का घालतात, इकडचे इंजिनियर कुठे आहेत त्यांचा देखील तपास नाही आणि किती जणांचा जीव जाण्याची आपण वाट पाहतोय हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। ही मुलं जी आहेत की सध्या आता त्याचा डोळा निकामी झालेला आहे, इवलाचा मुलगा आहे, त्याने अजून जग देखील बघितलं नाही, परंतु चूक कोणाची आणि भोगतंय कोण हा सवाल आता उपस्थित झालेला आहे। या संपूर्ण प्रकरणावर जे नालासोपाराचे सामाजिक कार्यकर्ते धनंजय गावडे यांनी आवाज उठवलेला आहे। धनंजय गावडे यांच्याशी आम्ही चर्चा केली, त्यांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूयात। 13 तारखेला एक अनधिकृत बांधकाम करताना तिथे काहीतरी MSCBच्या वायरबरोबर काहीतरी एक संपर्क आल्यामुळे एक स्फोट झाला आणि या स्फोटात हे मंसूरी भाऊ बहीण आहेत 13 वर्षाचा आणि मला वाटतं ती मुलगी 10 वर्षाची आहे। हे फार जळालेले आहेत। त्या मुलाचा डोळा देखील मला वाटत नाही वाचेल जर त्याला वेळेत उपचार नाही मिळाले तर। म्हणजे एक निर्ढावलेली जी शासन व्यवस्था आहे, 13 तारखेला हा प्रकार घडतो, पोलिसांना कळवलं जातं, अद्याप कोणताही गुन्हा रजिस्टर होत नाही। नगरपालिका त्याच्यावरती कोणतीही दखल घेत नाही। नगरपालिका प्रशासन ढिम्म आहे। अनधिकृत बांधकाम माफियांचं राज्य कसं इथे पसरलं आहे एकदा म्हणजे त्याचा प्रत्यय जो आहे हा इथे वारंवार येत असतो। ही आजचीच घटना नाही। अनधिकृत बांधकामाची भिंत कोसळून 4-5 मजूर ठार होणं, शॉक लागून म्हणजे अनधिकृत बांधकाम कोणत्याही पद्धतीने करतात त्याच्यामुळे शॉक लागणं वगैरे इथे आणि मृत्यू होणं या इथे नित्याच्याच गोष्टी झालेल्या आहेत। आणि पोलीस प्रशासन असेल, तुमचं वितरण महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रशासन असेल किंवा नगरपालिका हे कोणीही याच्याकडे लक्ष देत नाही। 13 तारखेपासून झालेला प्रकार आहे, त्या मुलाला तातडीने बर्न ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केलं गेलं पाहिजे, पण नगरपालिकाही लक्ष देत नाही। हे संपूर्ण लँड माफिया जे आहे तिथे त्यांच्या दबावाखाली हे प्रशासन चाललेलं आहे। अंधा कानून म्हणतात तो इथे चालू आहे। प्रकरण असं आहे की आमच्या अशा निदर्शनात आलं की आपण प्रवाह समिती ॲपमध्ये पहिलं वाकणपाड्यामध्ये एक 2 लहान मुलांवर काहीतरी जळल्याची घटना झालेली आहे एवढं आम्हाला कानावर आलं होतं। आम्हाला आमच्या वरिष्ठांनी कळवलं, आमच्या आजूबाजूच्या लोकांनी कळवलं, आम्ही तिथपर्यंत पोहोचलो तपास घेऊन। तर इथे आल्यावर असं माहिती पडलं की समोर अनधिकृत बांधकामाच्या याच्यात आणि त्यात MSCBचे वायरी पूर्ण ओपन होत्या। समोर तुम्ही पाहू शकता की पूर्ण MSCBचे प्लॉट ते वायरी सगळ्या ओपन पडलेल्या आहेत आणि मुलं खेळत होती
आपल्या हलगर्जीपणामुळे म्हणा की हे लोक दुर्लक्ष करत नाही की ह्या एरियाकडे लक्ष नसल्यामुळे ते मुलांना तिथे ब्लास्ट झाला आणि दुखापत झाली आहे। एक 27% त्या मुलाला भाजलं गेले, त्याच्या बहिणीला भाजलं गेलेलं आहे आणि पूर्ण चेहरा त्याचा ओळखून येत नाही एवढा तो भाजले, डोळे गेलेले आहेत त्याचे। आणि त्याच्या व्यतिरिक्त ही 13 तारखेला घटना घडलेली आहे आणि आजची तारीख 22 तारीख आहे आणि आज पूर्ण या लोकांना माहीत झालेलं आहे। तर खूप खेद व्यक्त करतोय आम्ही त्या गोष्टीवर। पोलीस केस झालेली आहे का पालिकेने काही कारवाई केलेली आहे? पालिकेची कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आहे। पोलीस स्टेशनवरून असं सांगण्यात गेलं की पोलीस एकदा येऊन गेलेत, MLC दाखवली होती, पण त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल झालेत काय ते अजूनपर्यंत निष्पन्न झालेलं नाही आहे।